तुम्हाला माहिती का आजची रेसिपी एवढी मस्त जबरदस्त आणि पौष्टिकसुद्धा झालेली आहेत. आज तर मी पहिल्यांदाच बनवली पण घरच्यांना ते प्रचंड आवडले. एक वाटी मी मुगाची डाळ भिजवलेली घेतली, हिरवी मिरची लसूण घेतला. पाणी न वापरताच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची. मी 5 तास आधी ही डाळ भिजवलेली होती. एक वाटी गहू पीठ घेतलं, लाल तिखट, हळद, धना पावडर, ओवा थोडासा हातावर क्रश करून घातला, चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. त्यात अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे. 1 चमचा बडीशेप खलबत्त्यामध्येच थोडीशी अबोडधोबड कुटून घेतली. त्याने फ्लेवरही छान येतो आणि चवही भारी लागते. थंडच तेलाचं इथं मोहन घातलं अर्धी पळी. आता पाणी न वापरताच आपल्याला हे पीठ मुगाच्या डाळीमध्ये मळून घ्यायचे. म्हणजे 1 वाटी भिजवलेली मूग डाळ आणि 1 वाटी गहू पीठ अगदी बरोबर आहे. त्यात पाण्याची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही. आता याची आपल्याला छोटी लाटी करून घ्यायची आणि पातळ पोळीही लाटून घ्यायची. तुम्ही डाळ बाटी तर नेहमीच खाल्ली असणार, पण अशा पद्धतीनं मूग डाळ मसाला बाटी एकदा नक्कीच ट्राय करून बघा, खूप भारी लागते. तुम्ही ही पदार्थ मुलांच्या डब्यालाही देऊ शकतात. पातळ पोळी लाटून घ्यायची, त्यात थोडंसं तेल लावून थोडंसं कोरडा पीठ आपल्याला स्प्रेड करून घेते. पुन्हा व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे उलट-पुलट फोल्ड करून घ्यायचं. पुन्हा त्याला तेल, तूप तुम्ही काही लावू शकता. पुन्हा कोरडं पीठ लावायचं आणि व्हिडिओत दाखवते पुन्हा त्याला आपल्याला फोल्ड करून घेते लांबसडक आणि पातळ असं हे हलक्या हातानं लाटून घेते. व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने. आता आपल्याला त्याचा असा टाईट रोल तयार करून घेते. असं सर्कलमध्ये फोल्ड करून एक रोल तयार करून घ्यायचा. एखाद्या दोऱ्याच्या मदतीने आपल्याला मधोमध सेंटरला व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे दोरा घालून तसं आपल्याला कट करून घ्यायची. छान तो दोघे आकाराची बाटी बनवून तयार होते. आता जे खोलगट भाग आहे ना तो आपल्याला आत दाबून घ्यायचा. व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आणि असं गोल आकार त्याला देऊन द्यायचा. दिसायलाही भारी दिसते आणि करायला पण सोपी आहेत. अशा पद्धतीने आपली बाटी बनवून तयार झाली. तर हे आपल्याला अप्पे पात्रामध्येच भाजून घ्यायचे. तुम्ही कढईमध्येही भाजू शकता किंवा अप्पे पॅनमध्ये पण भाजू शकतात. त्यात थोडंसं तेल, तूप तुम्ही काही लावू शकतात. त्यावेळी उलट-पुलट करून 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरती डाग पडेपर्यंत आपल्याला हे बाटी भाजून घ्यायची. तर चट्टे पण चांगले पडलेत त्याला आणि छान पण भाजले गेलेत. अजिबात आतमध्ये कच्चे नाही राहिले. तुम्ही ही बाटी वरणासोबतही खाऊ शकतात किंवा कढीसोबत खाऊ शकतात किंवा दह्यासोबत बी एकच नंबर लागते ही बाटी. एकदा अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा. तर माझी बनवण्याची पद्धत आवडली की नाही ते कमेंट्स करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.